जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी महाराज। दररोज इथं राहून सेवा करणारे भक्त 1 महिना वेळाच्या अभावी एक व्यक्तीला या ठिकाणी आम्ही सत्कार करणार होतो, परंतु वेळाच्या अभावी जास्त या ठिकाणी वेळ न घेता अल्प वेळामध्ये सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार व्हायला पाहिजे। महिला मंडळ बी येऊन बसा इकडं। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवां। वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। नाव बघून एकेकाच्या याच्यामध्ये ठेवा, मी बोलत राहतो। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। त्या मंगलमय प्रसंगी प्रतिदिवस श्रावण मास निमित्त करून संत शिरोमणी मन्मथ माऊली संजीवनी समाधीचा सानिध्यात सेवा करण्यासाठी अनेक भाविकांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत। विशेष करून आज या अनुष्ठान सोहळ्याच्या एक विशेष कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या अंतर्गत भक्तगण या ठिकाणी भरपूर या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात। तर तुम्ही काय करा, ड्रेस घेतलेला माणूस तिथं मेकअप करायला मध्ये जावा, शर्ट घालून बाहेर येऊन बसा, कोणाला दिलेले, कारण एक काम होत राहावं। इथं येऊन तुम्हाला सगळ्यांना उभा टाकून फोटो काढायला लावतो। प्रतिदिवस एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत होतं। माऊली या ठिकाणी आपला कार्यक्रम पूर्वी आम्ही नियोजन करत होतो, ऍडजस्टमेंट करून नंतर आम्ही अनुष्ठानला बसत होतो। लक्षात घ्या सगळे, ऍडजस्टमेंट केल्याशिवाय आम्ही अनुष्ठानला त्या ठिकाणी बसत नव्हतो। तर 7-8 वर्षापासून ऍडजस्टमेंट करण्याचा आम्ही सोडून दिलो। काय म्हणतात मराठीमध्ये ऍडजस्टमेंट? ताळमेळ लावून बसणे। लक्षात आलं का? एक ताळमेळ लावल्यानंतर भजन सुरुवात होते, ताळमेळ लावल्याशिवाय भजन सुरुवात होत नाही। लक्षात आलं का? तसं सगळं सेटिंग करून नंतर स्टार्ट होते। त्याप्रमाणे 8-10 वर्षापासून आम्ही सेटिंग करणं सोडून दिलो। मंगल सांगवीचे 30-40 भक्त या ठिकाणी आलेले आहेत। मंगल सांगवीचे बसले का पूजाला? मंगल सांगवीचे हात वर करा बघत। हा बघा बघा, चारणे हिस्सा तेच आहे। बस व तसेच वंदळीचे भक्तगण त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झाले। मंगल सांगीच्या भक्तांना मी म्हटलं नाही की तुम्ही
समाप्तीला या आणि समारोप समारंभामध्ये सहभागी व्हा. 7-8 वर्षापूर्वी बोललो होतो, परंतु आता या वर्षी तर त्यांना मी काही बोललेले नाही. तरी त्याप्रमाणे वन्हाळीच्या काही भक्तांना सुद्धा मी काही सूचित केलेले नाही, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आलेले आहे. कारण आम्ही तुम्हाला बोलल्याप्रमाणे काही वर्षापासून या ठिकाणी आम्ही कोणालाही बोलत नाही. आज तुम्हाला येण्यासाठी प्रोत्साहन दिलेले कोण आहे म्हटलं तर मन्मथस्वामी तुम्हाला बोलविलेले, आम्ही बोलविलेले. आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याप्रमाणे सेवा करण्याचा संधी बराच वेळ मी बोलतो. बघा, हैदराबादहून आले, बीदरहून आले, नाव घेत बसलं तर वेळ संपून जाते म्हणून मी नाव घेणं गेलो. लक्षात आलं का? तर या पुण्यमय प्रसंगी बराच वेळ मी बोलतो. सहज मिला तो दूध समान, मांग लिया तो पाणी समान. म्हणजे सहज रीतीने ज्या वेळे आपल्याला घडते, तुम्ही इच्छाही करू शकत नाही, परंतु तुमच्या जीवनामध्ये अच्छा होत राहते. तर समजून घ्यायचं, बोलिविल्यानंतर येणं म्हणजे तो पाणी सारखं असते. बगर बोलणं ते तुम्ही ज्यावेळी येतात म्हटलं तर ते दुधाचा सारखं असते. त्यासाठी आज जमलेले सर्व भक्त कसा आहे म्हटलं तर दुधासारखा आहे, पाणीसारखं नाही. किती छान आहे बघा, किती आनंद. समाप्ती जवळ आहे म्हटलं तर काही भक्त या ठिकाणी वास्तव्य केलेत. धर्मपुरी बाबूअप्पा परिवार के साथ समारोप झाल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. आता छंद लागलेले आहे, एक गोडी आणि ओडी सोडून आम्ही जाणारच नाही. म्हणून या ठिकाणी हाको हाको टोपी हाको, याला चांगल्यासाठी टोपी घालता आम्ही. काही लोक टोपी पाहिजे म्हणून टाकतात, टोपी घालावं म्हणून घालतात, परंतु आम्ही तसं नाही. या ठिकाणी मन्मथस्वामीचा निशाणी आहे. किती छान दिसायला बघा. मंडळीच्या लोकांना बी द्या, टोपी घालू दे त्याला. हा, फक्त टोपी द्या. आणि इकडे महिला मंडळाला माताजी कोणीतरी या इकडं त्या महिला मंडळाला सगळ्याला शाल पांघरा. आणि या वर्षी एक कसं काय असं आप्पा करू लागले म्हटलं तर तुम्ही विचार करू नका. आम्हाला तुम्हाला द्यावं म्हणून मला खुशी नाही. आमच्या जवळ एक कपडं उरलेले आहे म्हणून तुम्हाला शिवलो. आलं का लक्षात? कोणाचं तर टोपी कोणाला घातली, लक्षात आलं का? इथं किती आणून दिलं तरी सुद्धा कमी आहे. लक्षात घ्या, इथं किती बी आणून ठेवलं कमी पडणार आहे. आणि पुढल्या वर्षी तुम्हाला सूचना करतो, काल बी सूचना केलेली आहे. ज्यांना या ठिकाणी एअर कंडिशन रूम पाहिजे असेल तर तुमच्या तुम्ही बांधून घेऊन 1 महिना मुक्काम ठोकायचा. आमच्याकडून तुम्हाला एअर कंडिशन रूम मिळणार नाही, फक्त 1 दिवसासाठी तुम्हाला रूम मिळणार आहे. पहिला तुम्हाला सूचना देतो. लक्षात आलं का? एअर कंडिशन असो किंवा कंडिशन वरचं बी मिळणार नाही. परंतु ज्यांना 1 महिना मुक्काम ठोकायचा असला तर खालच्या बाजू एक 4-5 रूम आहेत, ते बी व्यवस्थित करून तुम्हाला देतो. आणि घेतलेल्या माणसं नाराज होऊ नका, आमच्यासाठीच बोललेले आपण म्हणून. लक्षात आलं का? तुमच्यासाठी नाही, पुढे येणारे काही लोक आहे म्हणून त्यांना बी सूचना मिळावी. 1 दिवसासाठी तुम्हाला रूम एअर कंडिशन देणार. तुम्ही मुक्काम ठोकल्यानंतर दर दिवस येणाऱ्या भक्तांना फार अवघड होते. तुम्हाला नाराज करता येत नाही.
आत बसल्यानंतर बाहेर काढणं म्हणजे तुम्हाला फार कठीण होतो. लक्षात आलं का? पहिलेच तुम्हाला समजून सांगून देऊन टाकलं तर बरं होईल. तर या वर्षी बराच भक्त या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये भरपूर भरपूर भरून भरून सेवा केलेल्या आहे. लग्नामध्ये सुद्धा तुम्ही तसला अन्न स्वीकार करू शकत नाही. लक्षात घ्या. वाडीचे भक्त आले का? कुठं कुठं वाडीचे? हा, कपिलवाडी. तर हे भगवा रंग एक गाणं आहे बघ, हे भगवा रंग, असं भगवा रंग करून टाकलो. बसा या कार्यक्रमात. तो बी छान घालावं. टाकणारे कसं बी घालतात, परंतु तुम्ही छान घालून घ्या. कुठलेही काम शिस्त राहावं, वाकडा वाकडा वाकडं राहू. लक्षात आलं का? घरामध्ये सुद्धा शिस्त काम राहावं. ऍडजस्टमेंट, अंतरामध्ये तिथं पडलं, भांड्यात तिथं पडलं, झाडू तिथं पडले, तिथं बसू वाटत नाही. माय सगळं सिस्टमॅटिक. काय काय ठिकाणी आप्पा एवढले म्हणून अंतरणा सुद्धा दिसून म्हणून वरी पडदा घालून टाकतात. लक्षात आलं का? म्हणजे एवढं सिस्टमॅटिक. त्या प्रकारे सिस्टमॅटिक असेल तर काय होते? प्रसन्न वाटते. कुठलेही काम वाकडं तिकडं नका जावं, आडा वाटे म्हणजे आडवा जमणार नाही. सगळ्या मातांना घाला इकडं. तर तुम्हाला सांगत होतो, कारण जो खाली असणारा जे रूम आहे आणि पुढच्या वेळेला आम्ही मन्मस्वामी बघा, कुठला आयोजन नियोजन नसताना या ठिकाणी एवढा भव्य वास्तू उभा राहिलेले आहे. मला असं वाटते या कार्यक्रमासाठी, लक्षात घ्या, इथं येणाऱ्या भक्तांना कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी होऊ नये म्हणून हे मला वाटलेले नाही. लक्षात घ्या. ऐकू येवले का सगळ्यांना? माहिती तिथपर्यंत ऐकू येवले. हे बिल्डिंग बांधण्यासाठी हे प्रचोदन. लक्षात आलं का? तर भक्तगण इथं येतील आणि त्यांच्या व्यवस्था करावा म्हणून असा विचार करून आम्ही केलेले नाही. तर मन्मथ स्वामी या ठिकाणी त्यांनी करून घेतलेले आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू लागता. स्वामीचा आहे आपला मनात मन्मथ माऊली प्रवेश करून हे काम करून घेतलं. तर या ठिकाणी सेवा करणारे भक्त अनेक आहेत. दर दिवस वेगळं प्रकारच्या प्रसादाचा व्यवस्था दर दिवस आम्ही पाहिलो. तेवढंच प्रेमयुक्त सेवा त्यांनी केलेली आहे. तर पुढेचे एक सद्भक्त म्हटलं, अप्पाजी तुम्ही काय सांगणार आहे आणि ते करणार आहोत. मी म्हटलं तुमच्या मनाला जे वाटेल ते करा. 1 क्विंटल लाडू तिथंच गाळून त्यांनी आणले. पुण्यामध्ये इथं येऊन सुविधा होती की नाही म्हणून तिथंच गाळून आणले. काही बालुशाही, मैसूर पाक सगळं गावाकडं करून गाडीमध्ये भरून तिथपर्यंत येऊन त्यांनी पोहोचा केलेले. तेवढंच नाही, गरमागरम अनेक प्रकारचे भोजन त्या ठिकाणी करून सगळ्यांना तृप्त करण्यासाठी त्या प्रकारचा सेवा. संतृप्त्यो तृप्त्यो भवतो शंकर. भक्त तृप्त झाल्यानंतर भगवंत आपोआप तृप्त होते. म्हणून मम काया म्हणतात देव. मम काया, मला शरीर नाही. कोण म्हणतात? मला शरीर नाही. महादेव म्हणतात मला शरीर नाही. मग तुझं शरीर कुठं आहे? तुझं शरीर कुठं आहे? भक्त काया ही मम काया आहे. भक्तांचा शरीर माझं शरीर आहे म्हणून म्हणत होतो तुम्हाला पूर्वी प्रवचन ज्यावेळी मी पूजा सुरुवात केलो त्यावेळेला तुम्हाला म्हटलं काय म्हणून, मी कुठं आहे, देव कुठं आहे विचारलो का नाही? तुम्ही विसरूनच गेल्या. ते सांगतो तुम्हाला.
देव कुठं आहे? देव कुठंही नाही, सर्वत्र देव आहे. परंतु देव वास करण्याचा ठिकाणा अण्ण बसवण्ण सांगतात, समुद्र घनबिंबेने या भूतलावरती मोठा श्रेष्ठ विशाल काया असलेले कोणती आहे म्हटलं तर समुद्र. ऐकलं का माय? समुद्र किती भाग आहे? काय शिकविले तुम्हाला? समुद्र किती भाग आहे? 3 भाग समुद्र आहे, 1 भाग जमीन आहे म्हणून सायंटिस्ट लोक आम्हाला सांगितलेले. परंतु तसं नसून 4 भाग जमीन आहे, 3 भाग पाणी आहे. लक्षात आलं का? म्हणजे जमिनावर पाणी आहे, पाणीवर जमीन नाही. म्हणून 3 भागामध्ये पाणी थांबले, 1 भाग शिल्लक राहिले. याचा अर्थ मोठा कोणता झाले? जमीन. जमीन मोठा. समुद्र घनबिंबेने धरे मेलडगिತ್ತು ನೋಡ. आ धरे घनबिंबेने भूमी मोठा आहे का म्हणून विचार केला तर भूमी मोठा होऊ शकत नाही. भूमी मोठं की भूमीला उचलून घेतलेले माणूस मोठं? भूमी मोठं, भूमीला उचललेले माणूस मोठं? भूमीला उचललेले माणूस मोठं. कोण उचलून घेतले म्हटलं तर आदिशेषांच्या डोक्यावर एक भूमंडल उभा आहे म्हणे. आदिशेषा कोण मोठं झाले? आदिशेष. आदिशेष मोठा आहे का म्हणून विचार केला, आदिशेष भी मोठा नाही. ज्या आदिशेषाला गुंडाळून टाकून किरगुणी म्हणजे या बोटाला ठेवून घेतले, त्याला गुंडाळून टाकून कोण? पार्वती माता. पार्वती माता आदिशेषाला गुंडाळून टाकून जसं तुमची अंगठी घालून घेते की नाही तसं अंगठी करून घालून घेतली. कोण मोठं झाले? पार्वती मोठं. आदिशेष घनबिंबेने पार्वतीय किरगुणी ಆಗಿಪ್ಪನು. पार्वती घनबिंबेने पार्वती तर मोठी आहे का म्हणून विचार केला, पार्वती मोठा होऊ शकत नाही. कारण शंभू भगवान भोलेनाथ मोठा आहे. कारण सतीपती थोडासा सतीपती सारखा आहे, परंतु पतीचा सेवा सती करते की सतीचा सेवा पती करते? आता उलटा झाले माय. पत्नीचा सेवा करायचा पाळी आलेले आहेत आजकाल. पतीचा सेवा बाजूला राहून गेले. पत्नी सांगितलेले पतिदेवाला ऐकावं लागला. बस म्हणले की बस, उठ म्हणले की उठ. दुनिया उलटा चालले, सत्ता प्रती विसरले. इथं बसलेले तसं नाही, सगळे तुम्ही छान आहात. लक्षात आलं का? तर भगवान शंभू थोडासा आपल्याला घन दिसते, म्हणजे घन म्हणजे मोठा दिसतो. ठीक आहे. पार्वती घनबिंबने परशिवन अर्धांगी ಆಗಿಪ್ಪಳು. परशिव घनबिंबेने या जगातला देव महादेव सर्व देवा माझी थोर एक माझ उमावर. हे देव मोठा आहे का म्हणून विचार केलं तर देव मोठा नाही. देव मोठा नाही, परंतु देवाचा ठिकाणा कुठं आहे एक विचार केलं. या ठिकाणी उत्तर देऊन विराम करतो कारण वेळाच्या अभावी. शंभू महादेवालाची विचारली पार्वती, एवढा मोठा 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 सगळ्यात मोठा तू आहे, तुझ्यापेक्षा कोणीतरी मोठा असलं तर मला सांगा. त्यावेळी शंभू फार सुंदर उत्तर देतात. काय म्हणून? शरणर मनದಲ್ಲಿ अडगिप्पनो. भक्तांच्या मनामध्ये घर करून बसतो, त्यासाठी भक्त मोठा आहे, मी मोठा नाही. म्हणून म्हणतो आरतीच्या वेळेला काय म्हणतो? कर्पूर गौरव करुणावतारो संसार सारो भुजगेंद्रहर
सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी. काय म्हटलं? काय म्हटलं? भवानी के साथ पार्वती, मी एकटाच नाही, माझ्या सोबत तुझ्या सोबत दोघा बी आमचं घर कुठं आहे म्हटलं तर भक्तांच्या हृदय आमचं घर आहे म्हणून. सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितम नमामि. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे. बघा माय लिंग मोठं आहे की तुम्ही मोठा? आता बघायला 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 राहायला नाही, बघायला. म्हणजे लिंग लहान दिसतो, आम्ही मोठं दिसतो. देवाला खेळायला लावतो. कधी कधी म्हणतो ना नवरा मुठीत पाहिजे म्हणून. नवरा कसा राहावा? नवरा कसा राहावा? मुठीत राहावा. नवरा तुमच्या मुठीत आहे किंवा नाही मी सांगत नाही, परंतु देव तर तुमच्या मुठीत बसलेले आहे. फार आनंदाचं गोष्ट. मुठीमध्ये ठेवूनच पूजा करते की, बरोबर आहे. म्हणजे देव तुमच्या मुठीत आहे. तुम्ही बोललेले देव ऐकतो. म्हणून देवाला तुम्ही आतापर्यंत काय काय सांगितले कोणाला माहिती आहे? मला पास करा म्हणणारे, माझं कोर्टाचं काम करा म्हणणारे, आणि शेतामध्ये पीक छान करा म्हणणारे, किती काम लावणारे देवाला. बापरे. काम लावणारं मोठं की काम करून घेणारं मोठं की? कोण मोठं? काम करणारं मोठं की करून घेणारं मोठं? कोण मोठं? काम करून घेणारे मोठं. आता देवाला काम करून घेवले की नाही तुम्ही, मग कोण मोठं झाले? तुम्हीच मोठे. कारण त्याप्रमाणे तुम्ही त्यांना प्रेम करतात म्हणून तुम्ही मोठा होता. प्रेम करणारा फार मोठा आहे, लक्षात घ्या. त्याप्रमाणे या मंगलमय प्रसंगी प्रेमयुक्त पूजा तुम्ही या ठिकाणी केलेली आहात. तर येणारा जो वर्षी अजून कोणाला अन्नक्षेत्रामध्ये सहयोग द्यायचा असेल तर अचानक ठरलं बघा कांतो महाराजांचं आणि श्याम पाटलांचं. आमच्याकडून काहीतरी आजचा सेवा घडू दे म्हणून त्यांनी संकल्प या ठिकाणी बाळगलेले आहे. तरी या प्रसंगी आपल्या अवतीभोवती असलेले भक्तगण आपल्यावर निष्ठा बाळगलेले, प्रेम ठेवलेले आहे. कपिलवाडीचे भक्तगण कपिलवाडी इथं मन्मथ स्वामीला ज्यावेळे अडीअडचणी होत त्यावेळे त्यांना सेवा करणारे मंडळी म्हटलं तर या कपिलवाडीची लोक सेवा करत. त्या काळामध्ये त्यांनी सेवा केले. या काळामध्ये आम्हाला सुद्धा आमचा सेवा करण्यासाठी कपिलवाडीचे काही भक्त आमच्या सेवेमध्ये तत्पर असतात. त्याचप्रमाणे दर दिवस दुधाचा अभिषेकासाठी दूध देण्याचा जो कार्य माताजी आहे का आले का त्यांनाही सुद्धा थोडा सत्कार करा. दर दिवस आम्हाला दूध कोण दिलेले त्यांनाही सुद्धा थोडा सत्कार करा तुम्ही. तर या प्रसंगी बघा प्रेम कसं असतं तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. इथं एक गौरी आहे गाय. गौरी गाय कोणाचं बी गोष्टी ऐकत नाही. इथं शेतात पडले होते. मी मला शेतात गाय पडले ते बघा म्हणलं तर त्याला तिथं जाऊन हाकलून आणले नाही, फक्त ऑर्डर केले गौरी इकडे ये म्हटले कर पळत 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 गवत सोडले. मी वरूनच पाहत होतो कोणीतरी जातात का हाणून आणायला, फक्त सूचना द्या म्हणलं. शोभाला फक्त सूचना द्या म्हटलं तरी इथूनच हाक मारली, पळत पळत आली. बघा किती आवड आहे, किती ज्ञान आहे. त्याप्रमाणे या ठिकाणीचा जो व्हायब्रेशन आहे, प्रेम करणारे भक्त भरपूर या ठिकाणी असल्यामुळं सगळं कार्य व्यवस्थित होत आहे. त्यांचा सहयोग आम्हाला भरपूर भेटलेले आहे. तुम्ही दर दिवस सगळ्यांचं मेहनत आहे. बोरीकर साहेब एवढा मोठा वयस्कर आणि गावामध्ये त्याला खालून उठता येणार बसता येणार गावात, परंतु या ठिकाणी पहाटे 4 वाजता उठून 1 किलो नाही 7 किलो 8 किलो वजन फूल उचलून त्या डोंगरावरून वाहून इथं घेऊन येतात म्हटलं तर काही सहज गोष्टी नाही. त्यासाठी बोरीकर इथं या थोड्या तुम्हाला बघू दे.
आमच्या सेवेमध्ये त्यांच्या बायकोला सोडून दिला त्यानं. तर अशा प्रकारचे निष्ठा बाळगणारे आपा, आम्हाला पत्नीची गरज नाही, आता तुम्ही असलं तर बस आम्हाला तिने म्हणून लागलेले आहे. तर एक एक व्यक्तीचा फोटो काढून घ्या पटपट पटपट. या ठिकाणी तोरणे साहेब सेवा करून सुद्धा एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी तोरणे केलेली आहे. तर येऊन थोडा फटफट फोटो काढून घे त्यांचे, व्हॉट्सअप मध्ये सोडा, हे स्टेटस मध्ये ठेवली या. तर या प्रसंगी लगुळकर पाटील फार हावभाव करणारे माणसं आहेत. तर ज्यावेळी त्यांनी भजनला सुरुवात केल्यानंतर, कारण वेळाच्या अभावी मी तुमच्या समोर सांगू शकत नाही, या नाव घेतल्याबरोबर या आणि फोटो काढत राहते. तर या पुण्यमय प्रसंगी लगुळकर पाटील प्रतिवर्षी या ठिकाणी 1 महिना राहून या ठिकाणी आमचा सेवा करत आहेत. असंच सेवाचे संगीत त्यांना प्राप्ती हो. व तसेच आपले किशनप्पा स्वामीजी शेवाळकर आता आम्हाला रूम असं देत नाही महाराज म्हणून 1 लाख रुपये मला नगदी देऊन एक रूम कब्जा करून बसलेले, एकटा नाही सगळ्या भजनी मंडळीला घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करत राहतात. तशा किशनप्पा स्वामी गुरुमौलीचा आशीर्वाद असो. व तसेच गुडमेला आम्ही काही बोललो नव्हतो, परंतु गेल्या वर्षी की पलीकडे वर्षी आम्ही बोललो होतो, परंतु थोडा वेळ दिले होते. तर यावर्षी 1 क्विंटल साखर देऊन या ठिकाणी 1 महिना सेवा या ठिकाणी केलेली आहे. माऊलीचा आशीर्वाद असतो. आणि तेवढंच नाही, यांच्या मुलगा येऊन संकल्प केला, आप्पा तुमच्या आशीर्वादाला सगळं छान माझं झालेलं आहे, पुढल्या वर्षी 11,000 नाही 21,000 रुपये अन्नक्षेत्रामध्ये मी देणार आहे असं म्हणून संकल्प करून गेलेले आहे. व तसेच हे बाजीरेड्डी बडा मोठा श्रीमंत माणूस आहे, अब्जोपती खरबोपती आहे. लक्षात आलं का? खरबोपती अरबोपती आलं का लक्षात? तर जोडी थांबा. हा, सर्वात मोठा अब्जोपती खरबोपती असून सुद्धा हे 2 सतीपती भांड स्वच्छ करण्याचं काम, यांनी मठ स्वच्छ करण्याचं काम यांच्या आदर्श घेण्यासारखा आहे. लक्षात आलं का? श्रीमंत माणूस 1 लाख रुपये 2 लाख रुपये देण्यासाठी काही मागी पुढी होत नाही, परंतु एक गरीब माणूस 1-1 लाख रुपये देणगी देतो म्हटलं तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्या प्रकारचे हे सतीपती सेवा या ठिकाणी केलेली आहे. तर तसेच आपले बाबूरावजी लोगाव, तर बरेचसे लोक त्याला शिवे दिले, भरपूर घाण शिवे दिले, तरी सुद्धा मठात आल्यानंतर शिव्या का खावा, मला तर साफ होण्यासाठी शिव्या खावा. तर या ठिकाणी राहून सगळं रूमचा व्यवस्था या ठिकाणी केल्यामुळं इथं कोण मठात येऊन शिवे खात्याना समजून घ्यायचा टोटल त्याचा पाप धुवून गेले म्हणून समजून घ्यायचा. 1 जन्माचा नाही अनंत जन्माचा पाप तुमचा धुवून घेऊन चालले. म्हणून मठात असलेले व्यक्तीला कधी शिवे देऊ नो, समजून घ्यावा, शिवे दिला तर बी स्वच्छ करू लागले असं म्हणून समजून घ्यायचं. तर तसेच आपले हनुमंतरावजी जैनर तमलूरमध्ये सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वादानं त्यांनी सेवा करत राहिले आणि 1 दिवसासाठी प्रसादाची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे. 1 महिना राहून या ठिकाणी आरतीचा वेळेला सहयोग त्यांनी दिलं, गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच बाबू पाटील 1 दिवसासाठी आले होते, इकडचं बघितल्याबरोबर त्याला काय वाटलं काय नाही, आता आप्पा मी इथून जाणारच नाही, इथंच राहणार आहे म्हणून इथं मुक्काम ठोकलेले आहे. बाबूराव पाटील तिरुमलपूर एवढा बघून त्यांनी म्हटलं अन्नदान वगैरे सगळं आपला पुढच्या वर्षी माझ्याकडून 1 दिवसाचा अन्नक्षेत्रामध्ये माझा सहयोग मिळतील म्हणून पाटील साहेबांनी बोललेले, त्यासाठी जोरदार टाळी वाजवत. व तसेच बन्नाळी शिवा निरंतर 1 दिवसासाठी नाही हमेशा आमच्या सेवेमध्ये राहतात आणि कधी बी योग येत नाही यांच्यासाठी बोलणं, परंतु या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा केलेली, गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर आपले सारथी निरंतर आपल्या सोबत राहणारे, आपल्याला सांभाळत, आमचा जीव त्यांच्या हातात राहते प्रभुलिंग. तर लवकर गेलं तरी मी आता निमित्त त्यांनाच लागतो म्हणून फार सांभाळून त्याला घेऊन जावं लागतं. तर त्याप्रमाणे त्यांनी सेवा या ठिकाणी करत आहे निरंतर. पुरा ज्यावेळी वडील
लवकरात लवकर देह सोडले, वीज पडून गेले. तदनंतर निराधार झाल्यानंतर आम्ही काय केलं तर या लेकरांना आणून या ठिकाणी पालन पोषण केलं. तर आता आमच्या सेवेमध्ये मजबूतीनं या ठिकाणी सेवा करत आहे. त्यासाठी अजून एकदा जोरदार कार्यक्रम व तसेच काही भक्तांना अडीअडचणी येते, चांगल्यासाठीच येते. लक्षात आलं का? माऊलीचं सानिध्य प्राप्त होणं म्हणजे अडचणीमध्ये माऊलीचं सानिध्य प्राप्त होतो. तो त्याप्रमाणे किशन टेलर साहेब या ठिकाणी या सगळ्यांना शर्ट शिवलेले आहे आणि सगळ्यांना कपडा शिवून सगळं व्यवस्थित करून दिलेले आहे. त्याकरता किशन टेलर आता यांनी बी आमच्या महाजार सुंबाचा गुरु झाले. त्यांनी ते टेलर म्हणले म्हणा, ते तुम्ही कुठून आल्या? बॉम्बेमध्ये शिकले की काय कलकत्तामध्ये शिकल्या? एवढा परफेक्ट टेलर तुम्ही कुठून आलात? म्हणून तो परेशान होऊन गेला. इथंच राहा म्हणून त्याला कोशिश करायला येतो. म्हणजे अशा प्रकारचे एक सेवेच्या संधी त्यांनाही सुद्धा मिळालं. सागरजी तमलोरमध्ये राहून सेवा करत राहतात. सागर मेडिकल सांभाळतात, इथंही मेडिकल सांभाळलेले आहे. तर अच्छा महाराज सगळ्यांजवळ दक्षिणा घेतात, परंतु मला त्यांनी दक्षिणा दिले म्हणजे ताजूब वाटते. आम्हाला फार समाधान आहे. आणि ज्यावेळी त्यांनी दिल्या म्हटलं तर तुम्ही किती देवा तुम्ही विचार करा. त्यांचे विचार असं असते की मी दिलं तर बरेचसे लोक देतील म्हणून 1100 रुपये आज अन्नक्षेत्रामध्ये योगदान त्यांच्या लाभलेले आहे. अजून एकदा जोरदार टाळी वाजवा. तर संजू कुठे आहेत? आपले जे पिंटर साहेब इकडे या. हे जे खाली तुम्ही फोटो बघू लागलात ना, सगळे शरणांचा फोटो यांनीच हे प्रिंटिंग काढलेले. एकदम सुंदर प्रिंटर आहे. आता त्यांनी माझ्याकडे आले होते. आप्पा धडधड करले, बेचैनी होलले, घाबरी होलले असं म्हटलं. तर मी म्हटलं तुझं धडधडी बी जाते, बेचैनी बी होते, भनभनी बी होते. इथं येऊन सेवा कर म्हणून सगळं संतांचा फोटो काढायला लावलो त्याला. माझा जवळ एक दिवस बी आला नाही की आप्पा मला धडधड करलेले, घाबरी होलले म्हणून कुठे गेले की काय पत्ता नाही त्याला. सगळा घाबरीपणा त्याचा निघून गेले. तर अशा प्रकारच्या सुंदर फोटोचा एक चित्र काढून दिले आणि पाहिल्याबरोबर सगळं संत तुमच्या डोळ्यासमोर साक्षात दिसत राहतात ते कार्य. आता नंतर तुझं प्रिंटर नाव लिहून घे तिथं. आम्हाला कोण काढले म्हणून मला सतीत्यात म्हणून तुमचं नाव लिहा. व तसेच दिलीपांचा सगळ्यापेक्षा मोठा काम आहे. कारण सगळे रूम स्वच्छ करण्याचं काम हे दिलीपाने केले. बघा कोणी कोणी पकडून आणून साफ करायला लावतात. आम्ही ह्यामध्ये कोणाला बी मी पकडून आणलेले नाही, त्याच्या त्याने आलेले लोक आहेत. पकडून कोणाला बी आणले, तुम्हाला बी आणला नाही, ह्याला बी नाही. लक्षात आलं का? म्हणजे हे मन्मथ स्वामीचा सेवा करणारे, माझा सेवा करणारे नाही. म्हणून या ठिकाणी फार सुंदर सेवा दिलीप या ठिकाणी केलेले आहे. व तसेच आपले सागरच्या भाऊ बसलं त्या पंक्तीमध्ये. इकडे तुझं बी परिचय कर. एक दिवस एवढा मोठा बेमार पडला होता यांना, आता मरायचं वेळ होतं. आता अशा परिस्थितीमध्ये आई वडील धरून आणले. नंतर यांचे ओळख झाल्यानंतर यांच्या परिवाराचं ओळख झाले, नंतर यांच्या बहिणीचं ओळख झाले, नंतर परिवाराचं सगळं ओळख करून नंतर हे सागरांचा भाऊ आहे. तर एकामध्ये अनेक काम होत असतात. अडचणी येणं म्हणजे तुम्हाला सांगत होतो, अडचणी काळामध्ये अनंत प्रकारचे आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळत राहतात. व तसेच या एक महिना या ठिकाणी राहून सुरुची भोजन प्रसादाचा व्यवस्था करणारे आपले समजू आचारी आणि त्याला मदत करणारे मंटगीचे मेदन कल्लूरचे कुठे आहे ते? मग त्यांनी आलं तर तुम्हाला जेवण मिळत नाही म्हणून ते करलं. ते खाली बसले. करणारा माणूस समोर दिसत नाही. तर दोघांनी फार सुंदर त्या स्वयंपाक सांभाळलेले आहेत. तर
या ठिकाणी लिहून दिले की काय झालं? सरोजनी बाबूराव षटकार, लोहगाव. बघा, आम्ही विश्वास करतो एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आप्पा आमचं मन परीक्षा करून पाहू लागले म्हणून त्यांना वाटलं असेल तर अशा प्रकारचे निष्ठा बाळगणारे हे सतीपती आज आम्हाला त्यांच्या पदरातील पैसा या ठिकाणी 1100 रुपये या ठिकाणी देणगी दिलेले आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना लाभो व तसेच या ठिकाणी आपले महिला मंडळ बरेचसे महिला मंडळ इथं कोण कोण आहे इथं सगळे? हा, पहिला शोभा दिदीचं नाव घेतो. तर ते तुमच्या सेवा तुमच्या सगळं पाहून हैदराबादहून त्यांनी फोन करून पाठवून दिले. आप्पा माझ्या नावानं एक 5000 रुपये अन्नक्षेत्रामध्ये तुम्ही विनियोग करा म्हणून त्यांनी सांगितल्यामुळं गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तिथं बसून ज्यावेळी या ठिकाणी सेवा करत आहे म्हटलं तर आनंदाच्या गोष्ट आहे. त्याकरता गुरुमाऊली त्यांना कृपा करावं. सकाळी या ठिकाणी रेंज नसल्यामुळं शिवराज हौशेट्टे बिदर योजना यांच्या परिस्थिती फार गंभीर होतं. आम्ही नोकरी सोडायला लावलो तर आता करोडोचा व्यवहार त्यांचा चालू आहे. त्यांनी सुद्धा का सकाळी फोन पे केलेले आहे म्हणे इथं आमच्या मोबाईल मध्ये. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो व तसेच प्रतिनित्य इथं आम्ही 1 महिन्यासाठी येतो. आम्ही एवढा कष्ट भोगून निघून जातो. आम्ही भोगत नाही. सेवा करणाऱ्यांना माहिती होती की या ठिकाणी किती त्रास आहे, किती परेशान आहे, किती सतवितात. अशा परिस्थितीमध्ये शोभा आणि ममता या दोघांनीही या ठिकाणी सुंदर असा हा सेवा करत या ठिकाणी राहत आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना सहन करण्याची शक्ती गुरुमाऊली त्यांना कृपा करो. मन्मथ स्वामी त्यांना कृपा करो. नागनाथ स्वामीजी चौकनपल्ली त्यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये अनुदान या ठिकाणी त्यांनी दिलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. शोभा ममता थोडं उभा टाका की थोडं 1 मिनिटासाठी ते मोबाईल मध्ये येते सगळं. तमलोरेश्वर मठ संस्थानाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुद्धा छान संकल्प झालेले. हे दोघे बी तर या आचार्य तुमच्या समोर तारीफ करत नाही. तुमचा तारीफ आता पहिलेच करून टाकलो. त्यासाठी फार सुंदर सेवा प्रतिवर्षी या ठिकाणी. या माणसाला एक बोट निघून गेले. पहिले एकलव्य बोट कापून दिला होता म्हणे हाताचा. याने स्वयंपाक करता करता भुवणी त्याच्यावर पडलं तमलूर मध्ये. इथं नाही तर बोट निघून गेले. नंतर मी म्हटलं बोट येते म्हटलं की आता बोट आलेच 1 महिन्यामध्ये. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा बोट वापिस दिले की मला माहित नाही, परंतु आमच्या जवळ गेलेले बोट वापिस आले. तर या ठिकाणी अनेक माता आहे. पद्मिनी ताई आहे. तर दररोज फुलाचा सेवा करत होते. राणी दिदी दररोज येऊन या ठिकाणी सेवा करायचा. शारदा माता या ठिकाणी सगळ्याचा बरेचशे गोष्टी ऐकून घेऊन सुद्धा घट्टी झालेले आहेत, मजबूत झालेले. तर त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभलं. लंडन पर्यंत त्यांनी फोन करून लंडन की कोणतं गाव बेटा लंडनला फोन केले. लंडनला फोन करून सांगितले तुला लेकरा होईने गेले. आप्पाजवळ मी संकल्प करतो तुम्ही 1 दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था करतो म्हटलं. 2 वर्षापूर्वी या प्रकारे बोलल्यामुळं तर काल परवाच्या दिवशी त्यांनी पेमेंट केलेले. तर अनेक भक्त या ठिकाणी भरपूर आहेत. आपले कलावती शशिकला आहे, भारती दिदी आहे, सुंकडी दिदी आहे. सुंकडी आहे शाळगाव जाईल गंगाबाई आहे, पाटीलबाई आहे. नंतर तुम्हाला वाटू नये की आम्हाला विसरले आप्पा काय सांगावं म्हणून. इकडे सुंकडीचे का नगरचे भारती माता
लांबून येऊन इथं सेवा करत राहतात, परंतु माझ्याबद्दल तारीफ करू नका म्हणून म्हणतात, म्हणून मला बोलता येत नाही. तरी वेळाच्या अभावी या ठिकाणी कोणाचं नाव न घेता मंगल सांगवी, हा बघा, फोटो काढणाऱ्यांचाच आम्ही विसरून जातो, लक्षात आलं का? फोटो काढणारा फोटो मध्ये येतच नाही. येते का फोटो काढणारा फोटो मध्ये? तसा फोटो मध्ये येत नाही, परंतु आमच्या नजरेमध्ये येणं गेले बघा. तर हात करून दाखवले. परवाच्या दिवशी त्यांचा परिचय करून दिलो. मी प्रवचन करतो, फक्त एक 400-500 लोकांना प्रवचन करतो. त्यांनी मात्र अख्खा विश्वामध्ये माझं प्रवचन सोडतो. लंडनहून फोन करतात, ते हे देतात, त्याला कमेंट देतात, लंडनहून अमेरिकाहून कमेंट देतात. अशा प्रकारचे आम्हाला आनंद वाटतं, आम्हाला मराठी मातृभाषा आम्हाला छान वाटते असं काही काही कमेंट करून बोलतात. परंतु ते त्यांनीच बघतात, परंतु मी बघत नाही. त्याप्रमाणे त्यांचे मोठं योगदान आहे. तर तुम्हाला वाटत असेल आप्पा ऍडजस्टमेंट करून सगळं सेटिंग करून या ठिकाणी बोलून घेतला असेल, परंतु यांनाही सुद्धा मी बोललेले नाही, माझा प्रवचन सोडा म्हणून सुद्धा सांगितलेले. लक्षात आलं का? अजून एक लेकरू आहे, आदिलाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये राहतात, इकडे आहे थोडं. आदिलाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये राहतात, इकडे माझं आहे, त्याला एक सियाल बांगरा मांडे सर. यांनी सुद्धा इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप हे मीडियाचा जो मोठं काम आहे, तरी आकाश गिडू हा ठीक आहे. तुम्हा सर्वांच्या सत्कार माझा अंतःकरणातून तुम्हाला सकाश देतो. कारण कोणाचाही सत्कार करणं अवघड आहे ना. असं सगळ्याचा सत्कार करत बसले की समय वेळ पुरणार नाही. म्हणून आज प्रसाद ते आपले कांतो महाराजजी आणि श्याम दोघं बी ते जोडी या दोघं लवकर लवकर या लवकर. सांग जय नम पार्वतीश्वर हर हर. आवडी वाचन शोकन पडे षटकार या. अजून एकदा या. बसा बसा. राईट राईट. भरपूर भरपूर भरून भरून आपल्याला प्रवचन तुम्ही ऐकलात प्रतिदिवस. आणि रोज आपल्याला 40-45 मिनिट प्रवचन करायचं राहत होतं, परंतु आपल्याला 1-1 तास 1.5 तास प्रवचन आपल्याला ऐकायला मिळालं. तेवढंच नाही, इथं ते तुमच्यापर्यंत जे माझा शब्द ऐकू येत आहे, त्याने घरी गेल्यानंतर आपला YouTube चॅनल मध्ये उघडून तुम्ही काय करायचं, प्रवचन लावून घेऊन स्वयंपाक करत राहायचं. स्वयंपाक गोड होते, लक्षात घ्या. शिव्या देत देत स्वयंपाक करू नका माय. ऐकत ऐकत स्वयंपाक करा. बाजूला युट्यूब लावायचं, चॅनल लावायचं, मस्त समाधानकारक स्वयंपाक करत राहायचं, समाधान होऊन जाईल. व तसेच आपले हनुमंतरावजी मदनूर फार सुंदर सेवा या ठिकाणी त्यांनी गावात घेऊन जाऊन, शेतामध्ये घेऊन जाऊन सेवा केलेले, भव्य मंदिर बी बांधलेले. हनुमंतरावजी बिरादर आहे यार, वाडे, हनुमंतराव वाडे. तेवढा सेवा करत अजून बी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सेवेमध्ये तत्पर आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद राहू दे. व तसेच हौशेट्टे शिवराज मी इथे येऊन थोडा सेवा सत्कार स्वीकार करून घ्यावे. तर शिवराजजी आणि वाडे सर
जुळून एकत्रित राहतात आणि सेवा सुद्धा एकत्रित होऊन करत राहतात. भजन मंडळी अध्यक्ष काय हनुमंतराव? भजन मंडळीचे अध्यक्ष हनुमंतरावजी. तर मंगल सांगवीचे दवाखाना हिंडून 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 आखरी यांच्या मुलीला आपल्याकडे घेऊन आले तर परेशान होते. कुठंतरी लांब दिलेले मुलीला, कोणत्या गावाला दिले? उमरखेड ढाणकीला दिले होते. तर हॉस्पिटल मधून रिजेक्ट करून तिथून घेऊन आले. इथं येऊन 1 दिवसामध्ये त्यांच्या टोटल बिमारी निघून गेलं. तर खुश होऊन या प्रसंगी मंगल सांगून आलेले आपले हनुमंतराव, आडनाव काय, माडे यांनी सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद 1100 रुपये दिलेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो व तसेच आपले हडोळती, नाव काय, ओम प्रकाश हिंगणे हडोळती, त्यांनी सुद्धा गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये या ठिकाणी 500 रुपये दिलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद. बराच वेळ त्यांच्या घरी मी गेलो. भानुमतीचं प्रकरण हडोळती, अहमदपूर त्या एरियामध्ये भरपूर हिंडलो होतो. परंतु सगळ्यांना सगळाच देण्याचं काम हे केलेले आहे. कमी करणार आम्ही नाही, माऊली आहे. तर 1 दिवसाच्या अन्नक्षेत्रामध्ये राणी साहेबांचं योगदान भरपूर आहे. या ठिकाणी या, थोडा आशीर्वाद करून घ्या. तर तसेच आपल्या याच्यामध्ये फोटोग्राफर फोटो काढत काढत सुद्धा दूध खीर चपाती आम्हाला खाऊ घातलेली 1 दिवसासाठी. दुधाचं खीर आज हे कशासाठी आपण करतो माहितीये का? याच्यामध्ये कशाला वेळ घाललेले तुम्हाला वाटत असेल. या प्रकारे तुम्हाला बी सेवा केलं तर या प्रकारची सेवा तुम्हाला बी गुरुमाऊलीकडून मिळते. त्यासाठी त्यांना थोडं समोर आणणं आहे. तर आशीर्वाद असो. फोटोग्राफरना 1 रुपये जमा करून या ठिकाणी खर्च करणं म्हणजे फार अवघड आहे. बसा. तर अशा प्रसंगी पुढल्या वर्षी उरलेले जे काही भक्त आहे, येणाऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी तुमच्या नावासहित नोंद करून तुमचा तत्क्षणी सत्कार करूया. फार लांबून आला तर नारायण खेडून मोगलप्पा सर या ठिकाणी आलेले आहे. अजून काही भक्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. वेळाच्या अभावी मन्मस्वामीचं दर्शन करून घेऊन आपल्याला वापिस येऊन प्रसाद ग्रहण करायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला इथून निघायचं आहे. त्यावर विजय कुमार बिराजदार कमलनगर त्यांचेही सुद्धा या ठिकाणी या क्षेत्रामध्ये 1100 रुपये अनुदान दिलेले आहे. रेवणप्पा फुले यांच्या जावई आहे. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद असतो. मराठी बसून ठीक आहे. राईट. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. दांबरगिद्दी सरपंच साहेब लवकरात लवकर या. लास्ट सरपंच साहेबाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. दांबरगिद्दी कार्यसिद्धी या लवकर. तर बसले ठिकाणीच तुम्हाला सगळ्यांना तीर्थ मिळणार आहे. इथं गोंधळ होणार आहे, त्याकरता मी तीर्थ करून देतो. गडबड गोंधळ न करता थोडासा सहन करा. हे लास्ट दिवसाचा तपश्चर्याचा शक्ती आहे. आज 1 महिना अनुष्ठान केलेले संपूर्ण टोटल पुण्य ऐकून या. माय ऐकलं नाही का? मोगलप्पा सर या ठिकाणी 1100 रुपये अनुदान दिलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद राहू दे. लास्ट इज बेस्ट. एकाच गोष्टी बोलतो माय, ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचत आहे ऐकून घ्या.
ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचत आहे, 1 महिना या ठिकाणी अनुष्ठान केलेले टोटल पुण्य तुम्हा सगळ्यांना जाऊ. अजून काय पाहिजे? आम्ही केलेले अनुष्ठानाचा सगळं पुण्य तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करो, तुमच्या जीवन सुखमय हो, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. तर जास्त न बोलता तर तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करून आता सगळ्यांनी त्या ठिकाणी जायचे. कोणी उठू नका. 5 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत तीर्थ पोहोचतील. तीर्थ घ्यायचं, सगळ्यांनी उठून खाली जाऊन लाईन लावायचं, जाऊन दर्शन करून वापिस यायचंय. बसूनच राहा, उठू नका कोणी. 5 मिनिटं.